हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी तुमच्या सर्वांचे अश्विनी दरेकर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही मस्त असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आमचे साहेब आहेत घरी आणि त्यांना लेट जायचे जॉबला. सो आम्ही झालेलो आहोत रेडी रील बनवण्यासाठी. आता थोडा वेळ आहे तर त्यांना म्हटलं रील्स बनवूया पहिले थोडा वेळ, आणि त्यानंतर मग स्वराजच्या शाळेत पण फंक्शन आहे आज, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. तर मग चला आता आम्ही पटकन रील्स बनवून घेतो. आणि साहेबांची तब्येत थोडीशी खराब झालेली आहे कारण गावाकडे गेले होते आणि गावाकडं खूप थंडी आहे हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे त्यांना तिकडचं वातावरण सूट नाही होत, तर त्यांची तब्येत बिघडलेली आहे जरा. तर चला मग आम्ही बनवतो रील्स आणि मग भेटूया पुन्हा. फायनली रील्स बनून झालेल्या आहेत आणि आत्ता वाजले 11:15. स्वराची शाळा सुटती 12ला, तर त्याच्या शाळेत फंक्शन आहे आणि त्याच्यासाठी जायचं आहे. तर आता साहेब म्हणतायत की मला अंड्याची पोळी करून देतात. त्यांनी गावाकडनं गावठी अंडे आणलेले आहेत. तर चला म्हटलं तुम्ही आहात घरी तर तुमची इच्छा पूर्ण करून देते, अंड्याची पोळी करून देते. तर मग चला त्याची तयारी करून घेऊयात. तुम्ही करणार का? हो, मला येते. काय तुला येते असं काय? मला पण येते. चला चला आधी त्यासाठी ना जी काही तयारी लागते ना ती करून घेते. तर मी काय करणार आहे, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर बारीक चिरून कट करून घेणार आहे. तर ते तुम्हाला दाखवते पहिल्यांदा आणि त्यानंतर गावाकडचे गावठी अंडे कसे असतात ते पण दाखवते. तर पॅनवरती अंड्याचे पोळी काढणार आहोत. तर त्यासाठी मी पॅन स्वच्छ धुवून सुकायला ठेवते. तर येथे कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे. चॉप बोर्डवरती बारीक व्यवस्थित कट करून घेते. तर पहा मी कांदा, टोमॅटो आणि कोशिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला ही एक ट्रिक सांगणार आहे, ती नक्की तुम्ही पहा ती ट्रिक काय आहे ते. तर मी ही कोथिंबीर, त्यानंतर जो काही टोमॅटो कट केला तो आणि आपला जो काही ओनियन कट केलेला आहे तो एका पातेल्यामध्ये सर्व घेत आहे मिश्रण. तर पातेलं दाखवा. हां बस. तर आत्ता आहे ना जी ट्रिक्स आहे ती म्हणजे पहा, जर आपण अंडे फोडले आणि त्या अंड्यांवरती जर आपण मिरची पावडर वगैरे टाकली ना तर ती व्यवस्थित मिक्स होत नाही. तर त्यासाठी काय करायचं, आधी जो आपण काही कांदा, कोथिंबीर वगैरे कापून घेतले तर यामध्ये जी काही मीठ मिरची ना ती टाकून घ्यायची. तर चवीनुसार तुम्ही इथे मीठ टाकून घ्या तुम्हाला जसं हवं आहे तसं. आणि त्यानंतर जी काही मिरची पावडर, हळद वगैरे टाकतो ना ती देखील लगेच टाकून घ्या, कारण की ती कांद्याला, टोमॅटोला व्यवस्थित सगळी लागली जाते आणि त्यामुळे पोळीला सगळ्यात व्यवस्थित प्रकारे ती मिक्स पण होते. नाहीतर जर आपण अंड्यामध्ये ती मिरची पावडर वगैरे टाकली ना तर ते जागी असं नाही का गठुड्या झाल्यासारखं एकाच जागी सगळी मिरची पावडर लागते, तर तसं काहीसं होतं. म्हणून तुम्ही अशा प्रकारे ना कांद्यामध्येच मिरची पावडर, हळद, मीठ टाकून घ्या. आणि हे जे मिश्रण आहे ना ते अगदी असं व्यवस्थित आहे ना सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला तर माहिती आहे कांद्या टोमॅटोला पाणी सुटतं थोडंसं, तर त्यामुळे ती जी मिरची पावडर, मीठ वगैरे आहे ना ते सगळं व्यवस्थित लागलं जातं मिश्रण आणि बऱ्यापैकी सगळ्या मिश्रणाला मिरची पावडर वगैरे समान लागली जाते. तर त्यामुळे मग आपल्याला पोळीत पण सगळीकडे सारखं टेस्ट लागते. नाहीतर मग जिथे जिथे मिरची पावडर आहे तो भाग आपल्याला पोळीचा तिखट लागतो, बाकीच्या भागात मीठ वगैरे व्यवस्थित कालवलं जात नाही. तर हीच ट्रिक्स होती तुम्हाला जी सांगायची आहे ती. तर हे पहा गावाकडचे गावठी अंडे. आणि आता गावठी अंड्याचा भाव म्हटला तर 10 रुपयाला एक अंडे आहे ना हो. तर 10 रुपयाला एक अंडे आहे आणि हे आपल्या घरचेच अंडे आहेत. तर गावठी अंड्याची टेस्ट भयानक लागते खरंच विलायती अंड्यापेक्षा. आणि गावठी अंडे हे पहा असं छोटूसंच असते. तर आता हे जे अंडे आहेत ना ते आपल्याला हे जे मिश्रण बनवले आपण त्यामध्ये फोडून घ्यायचे. तर हे इथे माझी मदत करत आहेत. आणि गावठ्या अंड्यातला जो काही मधला गिल असतो तो पहा किती पिवळा धमक असतो.
आणि असा चौथा गर निघला ना तर ते अंड चांगलं असतं, म्हणजे खराब झालेलं नसतं. नाहीतर काही काही अंड्यांमध्ये उन्हाळ्यात वगैरे पहा जो गिल वगैरे आहे ना हा पूर्ण मिक्स झालेला असतो, तर ते अंड खराब झालेलं असतं. तर अशा प्रकारे आपले 5 अंडे फोडून झालेले आहेत. आता हे सर्व मिश्रण मी पुन्हा एकजीव करून घेते व्यवस्थित. तर अशा प्रकारे आपले सर्व मिश्रण पहा व्यवस्थित झाले आणि असं कुठंच मिरची पावडरच्या गठुड्या वगैरे झालेल्या गोळ्या गोळ्या झालेल्या दिसत नाहीये. तर असं तुम्ही करून पहा नक्की, तर तुम्हाला देखील त्याचा अनुभव येईल. सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स होतं. तर आता आपलं मिश्रण वगैरे रेडी झाले. तर आता मी स्वराजला पहिलं घेऊन येते आणि त्यानंतर मग गरम गरम अंड्याच्या पोळ्या काढूया. पण त्या स्वराजच्या स्कूलचा टाईम झालेला आहे, तर मी जाते आणि त्याला घेऊन येते. आणि तिथं आता जे काही आपल्याला फंक्शन आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. मी स्वराजच्या स्कूलमध्ये आलेले आहे आणि आज जे त्यांची काही ॲक्टिव्हिटी होती ना तर ते ॲक्टिव्हिटी दाखवते तुम्हाला. तर ही ॲक्टिव्हिटी म्हणजे आज त्यांचं होतं फूडचं मार्केट आणि फ्रूट्सचं मार्केट. हे पहा मुलं असे छान उभे आहेत सगळे. हे पहा आणि स्वराज देखील इथं उभे. तर अगदी रिअल मार्केट असल्यासारखं फील होत होतं तिथं गेल्यानंतर. सर्व छान म्हणत होते या भाजी घ्या, कोणती भाजी हवी, कोणते फळं हवेत. आणि पाहू शकता पॅरेंट्स पण एन्जॉय घेत होते त्याबरोबर. हे पहा किती छान नटून आलेले होते दोघंजणं. आणि छान मुली पण साडी वेअर करून आलेल्या, छान टीचर त्यांना गाईड करत होते. आणि खरंच मुलांना याच्यातून खरंच शिकण्यासाठी आहे. कोणतीही गोष्ट छोटी मोठी नसते, कोणतंही काम कमी जास्त नसतं. तर हे खूप छान वाटलं. आणि आपल्या मुलांनाही असे वेगवेगळे अनुभव येत असतात आणि यामधून त्यांना एक एन्करेज, एक धैर्य, त्यानंतर सगळ्यांसमोर उभे राहून बोलणं, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांना शिकायला मिळत असतात. आणि खूप छान प्रकारे पहा तुम्ही कसे मस्त नटून वगैरे आलेले आहेत, कोणी लाजत नाही, व्यवस्थित सगळे बोलत आहेत आणि भारी वाटलं मला देखील. तर गर्दी पहा किती झालेली नंतर सगळी स्कूलमधून प्रत्येकजण आपल्या मुलाला घेऊन आल्यानंतर बाहेर खूप गर्दी झालेली स्टॉलवरती. तर मस्त वाटत होतं. तर तुम्हाला कसं वाटलं मार्केट? छान वाटलं की नाही मुलांचं? त्यानंतर पुन्हा त्यांचं विंटर डेचं सेलिब्रेशन होतं. तर इथे पहा विंटरमध्ये जे काही क्लॉथ्स लागतात ते सर्व इथे त्यांनी लावलेले. त्यानंतर चूल वगैरे केलेली. तर मी चालले आहे स्कूलला. तर स्कूलमध्ये खूपच छान मजा आली. खूप छान फंक्शन झालं मुलांचं. खूप छान बोलत पण होते काही काही जण. आणि आत्ता चालले आहे मी घरी. फायनली अशा प्रकारे स्कूलमध्ये होतं मार्केट फ्रूटचं, व्हेजिटेबलचं आणि फ्लावरचं. तर स्वराज इथे थोडेसे फ्लावर्स घेऊन आलेला आहे. तर चला आता फायनली आलो घरी आणि आत्ता जेवण झालेलं नाही अजून. खूप भूक लागली. तर आत्ता आपण बनवायला सुरुवात करू अंड्याच्या पोळ्या. चला मग. मी ठेवलेला आहे पॅन आणि गॅस चालू केलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे. तर पहा अशा प्रकारे छानशी पोळी आपली रेडी होत आहे. काढू नको आता. चला फायनली जरा थोडीशी गडबडच झाली आहे पोळ्यांमध्ये. पोळ्या व्यवस्थित जमल्या नाही, सो असं भुर्जीसारखेच करून घेतलेलं आहे. आणि आता सगळे आम्ही जेवत आहोत. स्वराज पण इथे जेवत आहे. तर चला फायनली मी पण जेवण करून घेत आहे. तुम्ही पण या जेवण करायला. तर जेवण झाल्यानंतर किचन पहा अगदी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. हे पहा सगळं व्यवस्थित. कारण अंड्याचं वगैरे जर पोळी भुर्जी वगैरे केली तर किचनमध्ये खूपच वास येतो. हे पहा एवढे भांडे होते. आता हा दुसरा टाईम झाला भांडे घासायचा एवढे. आणि इकडं पिल्लू आणि इथं खाली पिल्लूचे पप्पा झोपलेले आहेत.
ॲक्च्युली स्वराजच्या पप्पांना जायचं आहे 3 वाजता कामाला, तर त्यामुळे थोडा वेळ होता. जेवल्यानंतर त्यांना म्हटलं झोपा, थोडा वेळ आराम करा, कारण आत्ता ते संध्याकाळी रिटर्न घरी येतील किंवा नाही हे माहिती नाही, त्यामुळं म्हटलं आराम करा. आणि त्यासाठी मग त्यांची पाण्याची बॉटल वगैरे भरून सगळं रेडी केलेलं आहे. तर आत्ता गावाकडून सासूबाईंनी भाजीपाला दिला होता, तो तुम्हाला दाखवते त्यांनी काय काय दिलं ते. आणि आपल्याला आता तो भाजीपाला क्लीन करायला घ्यायचा आहे. येथे दिलेली आहे मेथीची भाजी. आता ॲक्च्युली ती त्यांनी अशी खोडून दिली तरी ती व्यवस्थित क्लीन करायला लागणार. त्यानंतर गवारी, हिरवी मिरची, भेंडी आणि त्यानंतर गावठी अंडे. हे पहा, ह्याच अंड्यांच्या आपण आता पोळ्या केल्या होत्या, पण त्या थोड्याशा फसल्या माझ्याकडनं. तर चला मग आता गवार आणि मेथीची भाजी मला स्वच्छ करून घ्यायची आहे. तर ॲक्च्युली काय झालं आहे ना, ही भाजी आणली, ही घरी गेलेले आणि प्लस तिकडून त्यांना ट्रॅव्हलिंग करायचं होतं दिवसभर, सो ती पिशवीत राहिल्यामुळे जरा काळपट झाली आहे. तर यातून जे काही चांगलं आहे ते मी कलेक्ट करणार आहे. आणि इथे गवाराची शेंगा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या गावठी शेंगा आहेत. साहेब चाललेत आता कामाला. मूड आहे का जायचं एवढं लेट? नाही नको जाऊ का? नाही जावा. नाही. ॲक्च्युली ना खरंच हे पाहत ते किती 2:30 वाजलेत, त्यांना 3 वाजता बोलवलेलं आहे आणि आता चालले. बाय, हळू जा. ॲक्च्युली खरंच खूप भाजी फेकून द्यायला लागते. हे पाहत, हे कचरा फेकून द्यायचा आहे आणि एवढीशीच भाजी निघली चांगली. याचं कारण म्हणजे ती भाजी दिवसभर प्लास्टिकच्या पिशवीत काल गाडीत होती आणि गाडीत किती हीट असते हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे याचं नुकसान झालं आहे भरपूर मोठं माझं भाजीचं. जवळपास 2 भाज्या होत्या, एवढी भाजी फेकून द्यायला लागली. तर चला, फायनली माझा भाजीपाला वगैरे निसून झालेला आहे आणि तो व्यवस्थित ठेवलेला आहे मी. स्वरच पण इथं आपला उठलेला आहे झोपेतून. बंदरिया मेरा बंदरिया. भाजी निसल्यानंतर थोडा वेळ कंटाळा आला होता, थोडा वेळ झोपली ते, अर्धा पाऊण तास. आणि इथं आता स्वरा स्टडी करते, त्याचा स्टडी घेत आहे मी. वर बघ काय शिकवले आज स्कूलमध्ये, सांग तोंडाने, दिसत नाही. जानेवारी, फेब्रुवारी. बर. आणि मला आणि त्यांचे पिल्लांचे नाव शिकवलेत आणि ते आता लिहून घेतो. स्पेलिंग पण पाठ करशील काय? झोपले असन तोपर्यंत पाही सगळे फुलं, खेळणे, टॉय, झाडू. आणि आता अभ्यासाला बळच बसवलाय. उठून फ्रेश वगैरे झालेली आहे आणि इथे ठेवलेला आहे चहा. त्याचबरोबर आत्ता खालून पाणी आणायचं प्यायचं. आम्ही 3ऱ्या मजल्यावरती राहतो, त्यामुळे प्यायचं पाणी वरती येत नाही, सो ते खालून आणायला लागतं. पिल्लूला बसवलं इथं अभ्यास करण्यासाठी, त्याचा स्टडी चालू आहे. त्याला बोलले तोपर्यंत आवर, तोपर्यंत चहा होतोय आणि मी पाणी वगैरे पण घेऊन येते खालनं. तर त्याचा चाललाय स्टडी, तर त्याचा थोडा मेकअप करते मी पहिल्यांदा. आणि मग चला, चहा झाल्यानंतर भेटूया आपण. हे आपला चहा रेडी, स्वराज आणि मी. आणि त्याच्याबरोबर आहे आपलं 2020 गोड फॅमिली पॅकचं बिस्किट. हे पहा, काजू मस्त मस्त. हे पहा, लहान मुलांचं लय अवघड असतं. मी येतपर्यंत फोडू नको, माझंच आहे, तुला देणार नाही. तर छान असं बिस्किट आणि छान असा चहा. चला, तर तुम्ही पण या चहा प्यायला, आम्ही पण चहा वगैरे बिस्किट खाऊन घेतो. चला, आता स्वराजचं जे काही रायटिंग होतं ते होत आलेलं आहे. आता त्यानंतर काय करायचंय बाबू? रीडिंग ना, पाठांतर करायचंय, बरोबर? स्पेलिंग सगळे पाठ करून घ्यायचे आहेत स्वराजकडनं. स्वराजकडून मी सर्व पाठांतर करून घेते. रीडिंगचं काम तर होत आलेलं आहे त्याचं. आणि मग आजच्या ह्या व्हिडिओचे शेवट आपण इथेच करूया. तर फ्रेंड्स, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.